नमस्कार मित्रांनो, मी ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आशादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया. मित्रांनो, आजची ब्रेकिंग न्यूज आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन आणि भत्ते अदा करण्याच्या बाबतीत आताच्या घडीची महत्त्वपूर्ण मोठ्या बातमीचे अपडेट. चला तर पाहूया हे अपडेट. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांचे थकीत देयके पारित करण्याच्या बाबत आजची मोठी बातमी. ही मोठी बातमी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता अवश्य पहा. चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. शालात प्रणालीमध्ये डिजिटल सर्व्हिस रेकॉर्ड्स वितरित करण्याबाबत श्री पवन जोशी, बिझनेस अॅनालिस्ट यांच्या प्रति दिनांक 9/4/2026 रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे. सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की शालार्थ प्रणालीवर योग्य कागदपत्रे अपलोड न झालेल्या कर्मचाऱ्यांचे व त्या शाळेचे मुख्याध्यापक यांचे वेतन व इतर भत्ते, थकीत वेतन, देयक, वैद्यकीय बिल 15 फेब्रुवारी 2026 पासून खाजगी अनुदानित माध्यमिक शाळांमधील अदा करता येणार नसल्याची बाब नमूद करण्यात आली आहे. तसेच ज्या शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचारी यांचे शालार्थ प्रणालीवर कागदपत्रे हे DDO2 शिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षण संचालक आणि सचिव यांनी रिजेक्ट केली असल्यास त्याबाबत वैध आणि अवैधचा निर्णय अंतिम संबंधित क्षेत्रात अधिकारी तातडीने देणे अनिवार्य असणार आहे. आणि त्या अनुषंगाने तसेच DDO2 स्तरावरील लॉगिन मधून डिजिटल सेवा या प्रणाली अंतर्गत अपलोड होत नाही अशा सूचना संचालनालयाचे दिनांक 22/1/2026 नुसार देण्यात आलेल्या होत्या. दिनांक 8/4/2026 च्या माननीय आयुक्त यांच्या समवेत झालेल्या बैठकीत निर्देशनाप्रमाणे पुढील कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांची वैयक्तिक मान्यता अथवा शालार्थ ID मान्यता आदेश तपासणी अधीक्षक ते विभागीय अध्यक्ष यांच्या स्तरावर अमान्य झाली आहेत, तसेच ज्या कर्मचाऱ्यांची कागदपत्रे DDO1 स्तरावरून अद्याप पूर्ण झाली नाहीत अशा कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते अदा करण्यात येणार नसल्याची बाब स्पष्ट करण्यात आली आहे. करिता ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.